हद में नकली गोदरेज गुड नाइट लिक्विड वेपोराइजर बेचने वाले व्यापारियों पर यूनिट 5 की टीम ने छापामार कार्रवाई की है। इस मामले में पुलिस ने 3 व्यापारियों के खिलाफ विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार जरीपटका थाने के तहत यूनिट 5 की टीम ने छापे मारकर निखिल इंद्रचंद खान चंदानी उम्र 25 वर्ष जनता हॉस्पिटल के पास, सूरज साजन दास आनंदवानी उम्र 22 वर्ष और प्रदीप तीरथ दास डोलवानी उम्र 43 वर्ष हेमू कॉलोनी चौक जरीपटका में नकली गोदरेज गुड नाइट लिक्विड रिफिल की बिक्री करते हुए पकड़े गए। पुलिस ने उनसे 17,000 रुपए कीमत की 201 नकली लिक्विड वेपोराइजर बरामद की है। बताया जा रहा है कि बरामद किए गए लिक्विड वेपोराइजर पर ख्यात कंपनी के नकली स्टिकर और लोगो लगे हुए हैं। इससे ग्राहक को गुड नाइट लिक्विड नकली होने का पता नहीं चल पाया है। प्राप्त जानकारी के अनुसार जरीपटका परिसर में काफी समय से नकली सामान की बिक्री का गोरख धंधा होता है। पुलिस ने आरोपियों के खिलाफ कॉपीराइट अधिनियम के तहत मामला दर्ज कर दिए है। आगे की जांच पुलिस कर रही है। माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्याकडे गोदरेज कंपनीचे अधिकृत तक्रारकर्ते यांनी तक्रार दिली होती की जरीपटका भागामध्ये गुड नाइट हे जे गोदरेज कंपनीचं गुड नाइट लिक्विड वेपोरायझर आहे याचा डुप्लिकेट प्रोडक्ट बनवून बाजारात विक्री केली जात आहे। सदर प्रकरणात माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर, पोलीस उपायुक्त गुन्हे यांनी सदर प्रकरणाची योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश युनिट 5 गुन्हे शाखेला दिले होते। त्यावरून 6 मार्च रोजी जरीपटका भागातील जवाहर किराणा स्टोर, जनता हॉस्पिटल जवळ, गोपाल ट्रेडिंग कंपनी हेमू कॉलनी, जय बजरंगी ट्रेडर्स हेमू कॉलनी या 3 दुकानामध्ये छापा कारवाई करून सदर ठिकाणी जे गोदरेज कंपनीचे गुड नाइट लिक्विड वेपोरायझर हे प्रोडक्ट जे आहे डुप्लिकेट बनावट ते जप्त करण्यात आले। सदर प्रकरणात गोदरेज कंपनीचे जे अधिकृत तक्रारकर्ते आहेत यांनी तक्रार दिल्यावरून जरीपटका पोलीस स्टेशन येथे BNS 318 व कॉपीराइट ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणात पुढील तपास जरीपटका पोलीस स्टेशन करत आहे। याद्वारे एक असं जाहीर आवाहन करण्यात येत आहे की आपण आपल्या घरातील कुटुंबाच्या सुरक्षेसाठी मच्छरांपासून किंवा इतर जे पॅरासाइट्स आहेत त्यांच्यापासून सुरक्षा होण्यासाठी चांगले प्रभावी प्रोडक्ट दुकानातून विकत घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते दुकानातून घेत असताना सदर प्रोडक्ट जे आहेत ते अधिकृत आहेत किंवा नाही याबाबतची खात्री करून ते लोकांनी खरेदी करावेत। तसेच असे काही डुप्लिकेट प्रोडक्ट बाजारात विकली जात आहेत काय याबाबतची माहिती असेल तर 100 नंबर 112 किंवा युनिट 5च्या कार्यालयात येऊन माहिती द्यावी, त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल। सदर प्रकरणात 17,085 रुपयाचे लिक्विड वेपोरायझर प्रोडक्ट जे आहे बनावट ते जप्त करण्यात आलेले आहे। यामध्ये या दुकानदारांना ज्यांनी माल विकला होता त्यालाही आम्ही ताब्यात घेऊन पुढील तपास कमी जरीपटका पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलेला आहे। त्या व्यक्तीकडून सदर प्रोडक्ट त्यांनी कुठून प्राप्त केलं होतं, त्याची निर्मिती कुठे केली होती याबाबतचा तपास पोलीस स्टेशन करत आहे।